नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. आज आपण एक नवीन प्रॉब्लेम बघणार आहोत रिॲक्टचा. तुमचा रिॲक्ट ॲप परफेक्टली चालतो, एरर नाही, तरी पण API रॉंग डेटा सेव्ह करते. काउंटर रॉंग व्हॅल्यू दाखवतो आणि कन्सोल लॉग काही वेगळंच सांगतो. असं झालं आहे का? आज आपण बघणार आहोत रिॲक्टमधला हा हिडन बग. त्यासाठी मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ठीक आहे? आता हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यांदा तर काय केलं आहे आपण, पहिले सगळे यासाठी आपण 3 हुक वापरतो आहे. यूज स्टेट, यूज इफेक्ट आणि यूज रेफ. ठीक आहे, ते सगळे इम्पोर्ट केलेत आपण. त्यानंतर स्टेट हँडलिंग करतो आहे. आता स्टेट हँडलिंगमध्ये काय करतो आपण, 2 काउंटर्स, एक करेक्ट डेमो आणि एक बग डेमो ह्याच्यासाठी ठेवलं आहे. म्हणजे एक काउंटर आणि एक स्टेल काउंटर. ठीक आहे. आता स्टेल रेफ, तिसरा सेटअप म्हणजे काय, स्टेल रेफ. रेफ म्हणजे काय, म्युटेबल बॉक्स आहे. ठीक आहे, तो रेंडरशिवाय व्हॅल्यू चेंज ठेवता येते त्याची. तो पण एक डिक्लेअर करून घेतला आहे, तो तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक रेफ सिंक इफेक्ट लिहितो आहे अख्खा. ठीक आहे. त्यात काय करतो आपण, जेव्हा स्टेल काउंट बदलतो आणि आपण लेटेस्ट व्हॅल्यू रेफमध्ये टाकतो तेव्हा काय व्हायला पाहिजे ते सगळं आपण त्या इफेक्टमध्ये करतो आहे. आत्तापर्यंत क्लिअर आहे का? कमेंटमध्ये यश टाका. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो आहे, एक इफेक्ट बनवतो आहे, त्याच्यामध्ये क्लोजर बगचा इंटरवल घेतो आहे. ठीक आहे. इथे डिपेंडन्सी ॲरे एम्प्टी आहे, म्हणजे इफेक्ट एकदाच रन होतो, त्यावेळेला स्टेल काउंट 0 असतो. इंटरवल कॉलबॅक क्लोजरमध्ये 0 लॉक होऊन जातो. तुम्ही बटन क्लिक करून व्हॅल्यू वाढवली तरी ती कन्सोलमध्ये 0 दिसणार. तुम्हाला कन्सोल मिसमॅच दिसणार या टायमिंगला. ओके. आता रेफ बेस्ड फिक्स्ड आपण करतो आहे. ठीक आहे. आपण क्लोजर, इथं नवीन इफेक्ट आपण मगाशी बघितला, तिथं क्लोजर स्टेल आहे पण तो रिफ्रेश आहे म्हणून करेक्ट व्हॅल्यू देते. आता आपण आहे ना एक नवीन APIचा तुम्हाला हा सगळा कोड बघून कळलं असेल. एक आपण फेक APIचा ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये बटनचा क्लिक ठेवला. ठीक आहे. आता युजर सेव्ह क्लिक करतो, काउंट 0 होतो, 2 सेकंदात काउंट 5 करतो. API रिस्पॉन्स सेव्ह केला तर तो 0ला होतो. आता हे सगळं आपण UI वरती बघूया. ठीक आहे. आता बघा, कन्सोल लॉग तुम्ही चेक करू शकता. इनिशियली व्हॅल्यू नॉर्मल काउंटर आणि स्टेल काउंटर दोन्ही चेक करा. पहिल्यांदा इनिशियली 0 आणि तो 2-2 सेकंदाला अपडेट होतो आहे. ठीक आहे. आता मी सेव्ह व्हॅल्यू करतो आहे. तर सेव्ह व्हॅल्यू काय होते, 2 सेकंदांनी तो पॉप्युलेट झाला तिथे सेव्ह काउंट. ठीक आहे. ओके. एकाने इन्क्रिमेंट केला, 2 इन्क्रिमेंट केला, 5ने इन्क्रिमेंट केला, हा नॉर्मल काउंटर चालला. ओके, बरोबर का नाही? आणि तो सेव्ह पण झाला. आता स्टेल काउंटरचा बघा, मी 1 2 3 4 डिस्प्ले करतोय तर तुम्हाला व्हॅल्यू मिसमॅच होते का, दिसते का? 14पर्यंत आल्यानंतर हळू तो रेंडर झाला. हे बघा, रेफची लेटेस्ट व्हॅल्यू तो एव्हरी 3 सेकंड्स नंतर घेतो. याच्यावरून तुम्हाला ते कळालं असेल. रिॲक्ट ॲप क्रॅशिंगमुळे कमी, पण रॉंग डेटा बगमुळे, क्लोजरमुळे जास्त होतात. परफॉर्मन्स बग दिसतो, क्लोजर बग सायलेंटली डॅमेज करतो आपल्याला. ठीक आहे. तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये इंटरवल, वेब सॉकेट, असिंक सेव्ह आहेत का चेक करा. क्लोजर ट्रॅप आहे का तिथं, ह्या सगळ्याचा तुम्ही चेक करू शकता. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या डेव फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण रिॲक्टमधले अजून हिडन प्रोडक्शन बग्स बघणार आहोत. धन्यवाद.